जय श्रीराम. गेले 80 दिवस आपण हे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांच्या पुस्तकाचं वाचन करतोय आणि हा आजचा 81वा दिवस. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील थोर संत, ज्यांनी श्रीरामाच्या नावाचा जप आयुष्यभर केला आणि श्रीरामाच्या नामाची महती सगळ्यांना साध्या सोप्या भाषेत शिकवली, समजावली. नामाचं महत्त्व काय आहे हे त्यांनी ह्या 365 दिवसांच्या प्रवचनरूपी पुस्तकात आपल्याला साध्या सोप्या भाषेत अगदी ठासून सांगितलं. आणि नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं, नामाचे काय फायदे आहेत, हे त्यांनी प्रत्येक प्रवचनात शेअर केले. आपल्या सगळ्या लोकांसाठीच प्रत्येक संतांनी नामस्मरणासारखा एकदम सोपा उपाय दिला, ज्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे आपल्याला खर्च लागणार नाही आणि त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रासही होणार नाही. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची धर्माची, जातीची, वयाची, तुमच्या शिक्षणाची, आर्थिक स्थितीची, तुमच्या कोणत्या पोझिशनची, काळाची, वेळेची, तुम्ही स्त्री असाल, पुरुष असाल, तुम्ही लहान मुलगा असाल, तुम्ही यंग माणूस असाल, तुम्ही वयस्कर लोक असाल, तुम्ही चालताना, तुम्ही झोपून, तुम्ही प्रवास करताना, अंघोळ करताना, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री झोपायच्या तर रात्री, सकाळी झोपेतून उठून केव्हाही आणि कितीही वेळा नामस्मरण करू शकतात. इतपत सोपं हे नामस्मरण रूपी साधन आहे आणि याच्यामुळे कोणत्या प्रकारचं कर्मकांड आपल्याला करावं लागत नाही. तर असं हे 81 दिवसाचं आपण प्रवचनाचं आपण वाचन करतोय आणि त्याचं शीर्षक आहे, माणसाला कितीही मिळाले तरी त्याची हाव कायमच राहते. जगात 2 प्रकारचे रोग माणसाला सतावीत असतात. एक एक रोग असा की त्याने भूकच लागत नाही. कितीही औषध पाणी करा, काहीही उपयोग होत नाही. अशा माणसाला पंचपक्वान्नाचे जेवण तयार असूनही काय फायदा? तो म्हणतो, खायला खूप आहे, परंतु मला भूकच नाहीये. त्याला काय करू? दुसरा रोग असा की किती खाल्ले तरी खाण्याची हौस काही पुरी होत नाही. काही खा, त्याचे भस्मच होते. तद्वत आपले आहे. मात्र आपल्याला एक रोग नसून दोन्ही रोग आहेत. इतक्या परमार्थाचा हाट भरला आहे, भजन-पूजन चालू आहे, परंतु आपल्याला त्याचं प्रेम नाही, त्याची आवडच वाटत नाही. आपल्याला त्याची खरी भूक लागलेली नाही. उलटपक्षी भगवंताने आपल्याला आपल्या कल्पनेपेक्षा खरोखर किती जास्त दिले. बायको, मुले, नोकरी, धंदा, घरदार इत्यादी कितीतरी गोष्टी की ज्यापासून सुख मिळेल असं आपल्याला वाटते. त्या गोष्टी बघल्या, पण अजून आपली हाव या सर्वांना पुरून, या सर्वांचे भस्म करून काय मजा आहे? म्हणजे माणसाची हाव ही कधी न संपणारी आहे. हा अशा प्रकारचा भस्म्य रोग आपल्याला भस्म्य रोग म्हणजे ज्यामध्ये आपण किती जरी खाल्लं, तरी आपली भूक शमत नाही. तसं आपल्याला किती प्रकारची सुख दिली, तरी आपल्याला त्या सुखाचं काहीच वाटत नाही आणि आपल्याला जास्तीत जास्त हाव वाटतच राहते. आणि परमेश्वराचे प्रेम मात्र काही लागत नाही. हे असे किती दिवस राहणार? आपण नीतिधर्माने वागतो, नीतिधर्माने चालतो, आपली वागणूक वाईट नाही, हे खरे. पण याचे कारण वाईट वागलं तर आपले लोक नावं ठेवतील, ही भीती, असा दिखाऊ चांगुलपणा, ही वरवरची सुधारणा काय कामाची? म्हणजे आपण बरेचसे लोक चांगल्या तरीकेला वागतो, हे कोणाकरता की लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून, हे लोकांनी आपल्याला वाईट समजू नये म्हणून. अशा प्रकारच्या धारणेतून आपण बऱ्याच वेळेला की बरेचसे लोक हे चांगलं वागण्याचा प्रयत्न करतात. मानवी जीवन सुखी झाले तर ती सुधारणा म्हणायची. आजची उलट आजची स्थिती पाहावी तर सुधारणा जितक्या
जास्त इतका माणूस जास्त असमाधानी झालाय. परमेश्वराशिवाय परमेश्वराचे प्रेम लागल्याशिवाय आणि इतर गोष्टींची हाव कमी झाल्याशिवाय काहीच फायदा नाही. तीर्थयात्रा, पूजा, भजन ही सगळी परमार्थाची नुसती आठवण देतील, परंतु अंतरंग सुधारलेलं नाहीच आणि अंतरंग सुधारले नाही तर बाकीच्याचा काही उपयोग नाही. म्हणजे आपण वरून कितीही चांगल्या प्रकारची कर्म करत असलो, तरी आपण जर आतूनच आपल्या मनाने आपण जर चांगलं नसेल, म्हणजे लोकांबद्दल द्वेष, कपट, मत्सर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनात असेल, आपण दुसऱ्यांबद्दल काही अथवा विचार करत असलो, तर त्या बाहेरून चांगल्या वागण्याचा काहीच फायदा नाही. आपण दरवर्षी वारी करतो आणि जन्मभर वारी करत करीतच राहणार. परंतु परमेश्वराचे प्रेम मात्र काही लागत नाही. खरोखर मनुष्याला किती असले म्हणजे पुरेसे होईल हे ठरलेले नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानले, की जे आहे ते पुरेल. म्हणजे हाव नसावी म्हणजे आपण जास्त मिळवू नये असं नाहीये. आहे त्या परिस्थितीत आपण आनंदी राहू. आणखीन मिळवण्याचा जरूर प्रयत्न करावा. पण आपण आहे त्या परिस्थितीत आनंदी राहत नाही आणि त्याने दुःख करून मला आणखीन जास्त कसं होईल किंवा त्याला ते मिळालं किंवा तिला ते मिळालं आणि माझ्याकडे ते नाही. म्हणजे आपल्याकडे लोकांकडे असणाऱ्या गोष्टी आपल्याकडे नाहीयेत, याने आपलं दुःख वाढतं आणि आपल्याकडे असणाऱ्या गोष्टीबद्दल आपल्याला कधी आनंद वाटतच नाही. परमार्थ अजून जो ज्याचे आचरण करेल, त्याला तर लवकर साधेल. अशा माणसाला प्रपंच सोडून जाण्याचे काहीच कारण उरणार नाही. म्हणजे कोणत्याच संतांनी कधी प्रपंच सोडायला सांगितलेलं नाही. मनात भगवंताचे प्रेम नसले, तर देहाने म्हणजे बाहेरून त्याची पूजा अर्चा करावी आणि त्याचे नामस्मरण करावे. पहिल्याने स्मरण जबरदस्तीने किंवा बळजबरीने करावे लागेल. पण सवयीने ते तोंडात बसेल. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला जी सुरुवात करतो, नामस्मरण म्हणजे फार कंटाळवाणी गोष्ट. खूप नामस्मरण करणार. पण सुरुवातीला आपण जर एकदा सुरुवात केलीच, तर हळू बळजबरीने का होईना, या जबरदस्तीने का होईना, रोज 2 मिनिटं, 1 मिनिटं, 5 मिनिटं, 1 तास, 1 माळ, 2 माळ तुम्हाला हवे त्या वेळेला हवे तितके वेळ कोणत्याही देवतेचं तुम्ही तुमची इष्टदेवता, ग्रामदेवता, कुलदेवी, कुलदैवत कोणत्याही गोष्टीचं तुम्ही नामस्मरण करा. ते करा आणि अशा याच स्मरणाने पुढे ध्यास लागेल. पूर्वीचं नाही, आता मी भगवंताचा आहे असे वाटणे जरूर आहे. शेवटचं वाक्य, ज्याची हाक म्हणजे वासना पुरी झाली नाही, तो आशेवर अवलंबून असतो. या कारणाने त्याला समाधान मिळत नाही. म्हणजे माणसाला कितीही हाव असेल, तर ती वाढतच जाते. त्या हवेवरती जर आपला कंट्रोल ठेवला आणि नामस्मरण केलं, तर आपण निश्चितपणे सुखी होऊ, हेच आपल्याला महाराजांनी सांगितले. आणि हेच या 81व्या दिवसाचं सार देखील. आता आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम, 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 श्रीराम. धन्यवाद. हे 81व्या दिवसाचं जे प्रवचनाचं वाचन झालं, त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचा बरोबर दिवस असाच आनंदाचा, सुखाचा, भरभराटीचा आणि आरोग्यपूर्ण राहावं, हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.